हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, खूप जण मैत्रिणींना म्हणजे प्रॉब्लेम असतो की गोल गळा असल्यानंतर आपण कशा पद्धतीने ब्लाउज डिझाईन बनवायची. तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप 5 मिनिटात ब्लाउज डिझाईन कशा पद्धतीने बनवायची गोल गळ्यावर हे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो. आणि सर्वप्रथम मी जो गोलगळा आहे तो रेडी करून घेतलेला आहे अस्तर वगैरे लावून. आणि त्यानंतर आता हे काय करते आहे, 1-1 इंचाचा पॉईंट टाकून घेतला आहे गळ्याच्या भोवती, जेणेकरून तुम्हाला जो डिझाईन आहे ती लेसपासून बनवायची आपल्याला आणि ती लेस व्यवस्थित आपल्याला लावता यावी. यासाठी तुम्हाला जेवढं पॉईंट हवा आहे किंवा जेवढ्या लांब आपल्याला मोंढ्याच्या बाजूला लेस हवी तेवढ्या इंचावर काय करायचं, मी 2.5 इंचाचे पॉईंट घेतलेत. कारण मी 2.5 इंचावर आता हे ब्लाऊजचा गळा आहे खूप छोटा म्हणजे मीडियम गळा आहे, परंतु जी लेस आहे ती आपल्याला कशा पद्धतीने लावता येईल असे आपण प्रयत्न करायचा आहे. तर मी या पद्धतीने खडूच्या साहाय्याने आखून घेतलं आणि तेच मार्जिन काय केलं, दुसऱ्याही बाजूला ठेवून घेतलं. आता खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आणि तुम्हाला हा गळा कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. खरंच गोलगळ्यावर डिझाईन शक्यतो बनवता येत नाही, पण आपण कशा पद्धतीने बनवली पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि तीच तुम्हाला पण आली पाहिजे की आपण लेसपासून पण डिझाईन कशी पद्धतीने बनवली गेली पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो. तर आता ही जी आपण खडूच्या साहाय्याने लेस आता म्हणजे खडूच्या साहाय्याने काय केलं, पॉईंट टाकून घेतले. त्या पद्धतीने आपल्याला काय करायची, आता लेस लावून घ्यायची. आता ही मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ही लेस मी कशा पद्धतीने लावते ते तुम्ही पाहू शकता. एकदम कपडा एकदम व्यवस्थित धरून त्यानंतर अशा पद्धतीची लेस घ्यायची आहे जेणेकरून ती वळली पाहिजे. कारण की काही लेस अशा असतात ज्या गोलगळ्यावर लवकर म्हणजे गोल वळत नाहीत किंवा ते व्यवस्थित स्टिचिंग होत नाही. तर अशा लेस नाही घ्यायच्या व्यवस्थित. तुम्हालाही मी गोल्डन कलरची घेतली. तुमचा जी साडीचा ब्लाऊज किंवा साडीचा जो कलर असेल त्या पण कलरची तुम्ही लेस इथे यूज करू शकता. मी गोल्डन कलरची यूज केली कारण की जो ब्लाऊज आहे, जी साडी होती त्याच्यामध्ये जास्तीचा गोल्डन कलर होता त्याच्यामुळे. आणि जर मी ह्या ब्लाऊज पिसासारखी जर लेस यूज केली असती तर व्यवस्थित ते वाटलं नसतं. त्याच्यामुळे मी काय केलं, गोल्डन कलरची डबल लेअरची अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता जे आपण बाजूनी सर्कल किंवा राऊंड शेपचा जो पॉईंट टाकून घेतलेला आहे त्याच्यावर कशा पद्धतीने लेस लावायची तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो. आणि ही लेस खूप छोटी पण आहे आणि खूप छान पण दिसणार आहे जर ही लेस यूज केली तर तुम्ही. तर मी काय केलं, अशा पद्धतीची लेस आहे ती मी माझी घेतली. परंतु जे आपण अगोदर लेस जॉईन केलं होतं ते लक्ष ठेवायचं आहे, त्याच्यावर व्यवस्थित त्याच पॉईंटवरून आपली लेस जॉईन झाली पाहिजे. किंवा आपण जी खडूच्या साहाय्याने जी मार्जिन आखून घेतलेलं आहे लेस लावण्यासाठी तेवढंच आपलं मार्जिन लावलं गेलं पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने एक बाजूला लेस लावून झाली. आता दुसऱ्या बाजूला लेस कशा पद्धतीने लावायची, आता आपल्याला मोंढ्याच्या बाजूने लेस लावायला सुरुवात करावी लागेल ह्या ब्लाऊजसाठी किंवा ह्या डिझाईनसाठी. खूप छान डिझाईन रेडी झालेली मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही बनवत जा किंवा तुमच्याकडे जर कस्टमर आलं त्यांनी गोलगळ्यावर तुम्हाला लेसपासून डिझाईन बनवायला सांगितली तर तुम्हाला पण लक्षात यायला पाहिजे की आपण अशा पद्धतीची डिझाईन बनवू शकतो. खूप सोबर आणि खूप छान बॅकनेक दिसतोय मैत्रिणींनो. आता अशा पद्धतीचा आपला गळा रेडी झाले. कुठं धागेदोरे असतील ते पण आपण कटिंग करून घ्यायचेत. तर अशा पद्धतीचं ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. त्याला आता मी टक्स पण देणार आहे पाठीच्या बाजूला. आता टक्स किती इंचावर मारती, 4 इंचाची रुंदी घेतली. आता खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे, 4.5 इंचाची उंची. आणि हे जे आहे ते पॉईंट व्यवस्थित आखून घ्यायचं एक बाजूनी खडूच्या साहाय्याने आणि अर्ध्या इंचाच्या मार्जिनने आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा. टक्सला डबल टिप पण मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला टक्स जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो त्यावेळेस उसवू नये याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज किंवा आपला हा बॅकनेक रेडी झालेला आहे मैत्रिणींनो, गोलगळ्यावरची डिझाईन. तर भेटूया